मोटरसायकल झाडावर आदळून 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। मध्यरात्रीच्या सुमारास महावीर चौकात हा अपघात घडलाय। वडिलांनी स्वतःच्या 14 वर्षीय मुलाचा खून केल्याचं जोडभावी पेठ पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालंय। धनगर आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष सेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला होता। शतक महोत्सवी नाट्य संमेलनात अशोक खांडे प्रस्तुत मराठी बाणा या कार्यक्रमानं महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील लोकसंस्कृतीचं दर्शन घडवलं। A7 स्टुडिओ या ब्रँडेड कंपनीच्या शाखेचा सोलापुरात मोठ्या थाटामाटात उद्घाटन सोहळा साजरा झाला। आरक्षणासंदर्भात सर्व मागण्या मान्य झाल्याबद्दल गवळी वस्ती तालीम संघातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे। कलादृष्टी आणि आर्ट फाउंडेशन आणि BAFA यांच्या संयुक्त विद्यमानं चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे। इंदिरा गांधी स्टेडियमवर महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी क्रिकेट सामना होणार आहे, अशी माहिती चंद्रकांत रेंबरसू यांनी दिली आहे। भाजप अनुसूचित जाती मोर्चातर्फे वसतिगृह संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे। कांची कामकुटी पीठाचे शंकराचार्य यांचं दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सोलापुरात आगमन होणार आहे। जागतिक तृणधान्य वर्षानिमित्त मिलेट फेस्टिवल आणि हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे। संत गाडगेबाबा आश्रम शाळेतर्फे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साही वातावरणात साजरा झाला। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं।